सूचक असणार आहेत? देशामध्ये 22 राज्य आज भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली आहेत. सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री कोण कोण आहेत त्याची एकदा यादी बघा आणि मूळ त्यातले भाजपचे किती आणि दुसऱ्या पक्षातले किती ज्यांच्यावर आरोप झाले ते त्या मशीनमधून धुपून निघाल्यानंतर ते भाजपचे भविष्यातले चेहरे म्हणून समोर येत आहेत. त्यामुळं भाजपला हे निश्चितपणे माहीत आहे की आपण 100 वर्ष तपश्चर्या केली, पण 100 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये आपण 50 देखील देश किंवा राज्य चालवणारी नेतृत्व उभी करू शकलो नाहीत. त्यामुळं दुसऱ्या पक्षातली तयार झालेली नेतृत्व त्यांना घ्यावी लागतात. हा त्यांचा नैतिक पराभव आहे असं मी मानतो. तर माझ्यावर एक छोटा प्रश्न की मगाशी बाळासाहेबांनी उल्लेख केला की घराणेशाहीचा. मगाशी पण म्हटलं की चौथी टर्म आहे विधान परिषदेची, घराणेशाही असं थेट म्हणायचं होतं. असं आहे की घराणेशाही वगैरे म्हणण्यापेक्षा काही नेते असे आहेत की त्यांना फक्त आणि फक्त स्वतःकरता पक्ष लागतो, पण स्वतःच्या पलीकडे पक्ष वाढवण्याकरता काही नेते किती काम करतात याचा जर संशोधन केलं तर हे उत्तम उदाहरण ठरू शकतं. उत्तम उदाहरण. विधान परिषदेला 4 वेळा, विधानसभेला किती वेळा, खासदारकीला किती वेळा, मंत्रिपदाकरता किती वेळा, आणि हे जात असताना इतर कार्यकर्ते या सगळ्या पदावर किती वेळा गेले याचं संशोधन तुमच्यासारख्या जाणकार पत्रकारांनी केलं तर त्याचं उत्तर मिळेल.